बीडमध्ये विलास घुलेंना न्याय मिळण्यासाठी विराट मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी वकील गुणरत्न सदावर्ती यांनी उपस्थिती लावली। मात्र यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, बजरंग सोनवणे यांच्यावर हल्लाबोल केलाय। नेमकी प्रकरण काय आहे पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्या नाबालकांना माहित नाही त्यांची बुद्धी नाबालकी आहे। भगवान बाबांची शिकवण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार हे दोन्ही समकालीनच नाहीत, तर ते विचार एक आणि एक सारखेच आहेत। आणि म्हणून हो, मी भगवान बाबाच्या विचारांचा पाईक आहे, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचा पाईक आहे। आज इथे मी कोणती राजकीय पोळी भाजायला आलेलो नाही। मी जेव्हा बोलतो तेव्हा चांगल्या चांगल्या राजकारण्यांची आणि मन्यासारख्या अनेकांची चड्डी पिवळी होऊन जाते। वेगळं सांगायचं, आज एक भावनिक क्षण आहे माझ्यासाठी। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माझी भगिनी पंकजाताई, लोक म्हणतात अरे लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांचं आणि सदावर्तेंचं काय नातं आहे। आज एक चपटी पावशेरी, तुला सांगतो काय नातं आहे ते। त्या चपटी पावशेरी मन्या, अरे जरंग्या नाही मन्या, चपट्या मन्या जयश्री पाटलांना नाव दिलेलं आहे। जयश्री पाटील तशी फार आगाव आहे रे भाई। तुम्हाला सांगतो, या मंचावर आल्याच्या नंतर ते दिवस आठवतोय ज्या दिवशी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब राज्यामध्ये गृह खातं त्यांच्याकडे होतं। आणि तुम्हाला सांगतो, जयदत्त अण्णाच्या डॉक्टर मुलांना माहिती आहे, केशर काकूंच्या नातू असलेले बंडू भांडकर साहेबांना माहिती आहे, पंडित साहेबांच्या बहिणीच्या मुलांना माहिती आहे, राहुल पाटील पासून सगळ्यांना। ज्या दिवशी एक मोठं आंदोलन झालं होतं घाटीच्या दवाखान्यामध्ये, माझ्या पंकजाताईला कदाचित माहित नसेल म्हणून सांगणे। तुम्हाला सांगतो, आंदोलन एवढं मोठं झालं की सगळे ओबीसीचे मुलं एका बाजूला आणि एका बाजूला जरंगे सारखे तीनपट एका बाजूला। त्यावेळेस आता जसं सांगितलं सन्माननीय माजी आमदार मुंडे साहेबांनी की ऊस कसा साळतात, त्यांनी कोयता सांगितलं, मी साळलेला ऊस सांगतो। ऊस कसा साळतात माहित आहे ना? ऊस साळल्यासारखा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी मिळून जरंगे सारख्या विचाराच्या उष्ट्यांचा केला होता। गोपीनाथ